असं म्हणतात, बालपण हे एखाद्या पवित्र महाकाव्य म्हणजेच रामायणपेक्षा कमी नसतं. तुम्हाला आठवत असेल, 90च्या दशकात लहान असताना महाभारत टी व्हीवर यायचं. त्यातलं ते टायटल सॉन्ग आजही आपल्या मनावर कोरलं गेलं आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माज रिटर्न. आपण हा शब्द किती वेळा ऐकतो, पण खरंच याचा अर्थ काय आहे? कधी विचार केलाय का? कर्म म्हणजे आपली कृती, आपण जे बोलतो, जे करतो, जे वागतो, हे सगळं एका अदृश्य खात्यात नोंदवलं जातं. कल्पना करा, आपण एखाद्याला मदतीचा हात देतो. कदाचित लगेच नाही, पण एक दिवस तेच आशीर्वाद म्हणून परत आपल्याकडे येतं. आणि जर एखाद्या व्यक्तीला आपण दुखावलं तर ते कधीच विसरल्या जात नाही. ते कधीतरी दुःख तुमच्या दाराशी नक्की उभं राहतं. म्हणून जगामधून जाण्याच्या अगोदर चांगले कर्म करून फुल स्टॉप द्या, नाहीतर चक्रवाढीच्या व्याजाने तुमच्या आयुष्यात ते फिरत राहणार. एखाद्या व्यक्ती कितीही विद्वान, बलवान किंवा परमेश्वराचा खूप मोठा भक्त असू द्या, त्याच्या एका चुकीच्या कर्मामुळे त्याचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लंकेचा राजा रावण. रावण हा दानव होता, परंतु असं म्हणतात, रावण हा महान, विद्वान, पराक्रमी योद्धा आणि खूप मोठा शिवभक्त होता. त्याने स्वतःच्या तपश्चर्येने शिवतांडव स्तोत्र लिहिलं, ज्याला आजही सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्याला वेदात आयुर्वेद, संगीत, वास्तुशास्त्र असे उत्तम ज्ञान होते. म्हणूनच त्याला दशानन म्हटलं जात. दशानन, ज्याचा अर्थ 10 दिशांमध्ये ज्ञान असलेला विद्वान. पण तरीसुद्धा त्याच्या चुकीच्या कर्मामुळे त्याला सर्व काही गमावं लागलं. लक्षात ठेवा, आज जे पेराल उद्या तेच उगवणार. वाईट टाळा आणि चांगुलपणाचं बीज पेरा, कारण शेवटी कर्माज रिटर्न हे अटळ आहे. इफ यू प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब मनोहर कथा स्टुडिओ. धन्यवाद.